ही जागा माझी आहे. निघा माझ्या घरातनं भाई. हा जातो. आम्ही कुठं तुझ्या घरात तळ ठोकाय आलोय. पण माझ्या लाडाघोडाच्या थोरल्या भनी जायच्या आधी धाकली बन म्हणून कळवळीनं हात जोडून इनवतोय तुला. तुझ्या थोरल्या पोरीवर लक्ष ठेव जरा. तू हे असं इथं घरात तळ ठोकून बसतीस आणि तुझी थोरली लेक तिकडं तळ्यावर गोमचाळ करत हिंडती. शिवण क्लास नाही, वेगळाच क्लास चालू आहे तिचा तिकडं. इंदू माझ्या लेकीस काय खरं खोटं माहित नाही. इंदुराणीच्या कानावर जे आलं ते सांगितलं. लोकांची तोंड म्हणजे उघड्या गट्टारी. कुठं कुठं झाकणं लावत फिरणार तू. ऐक बाय माझं, ये बघ, हे घे, द्याव. या पैशातनं शारदाचं लगीन लाव. पोरींची अब्रू काचसारखी असती. एकदा कधी सकाळ खट्यात झालं का परत जुनं देवाच्या बी आतत नसतंय. एक तर आधीच तिचं वय उलटून चाललंय ग. ठेव. चला हो, चला. आणि हे बघ, चौथी असलो म्हणून काय झालं. तुझी अब्रू गेली तर आमची बी जाणारच की. तुझ्या माझ्या नवऱ्याचं तोंड काळं झालेलं बघायचंय तुला. या पैशातनं शारदाचं लगीन कर. इंदुराणीचा शब्द आहे. तुझ्या लेकींचं हसत हसत हे कन्यादान करतील. मी हो करीन की. बघ, माणूस एका पायावर तयार आहे कन्यादान करायला. दिस रात बाप्पाला पोरींच्या लग्नाची काळजी आहे, हाय ना. कसं असलं तर बाप आहे. हाय. आई असून वैरिणीसारखं वागू नकस. या पैशातून थोरलीचं लगीन लाव. मधलीला चांगला क्लास लावून कलेक्टर बनीव. 3 लेकींचं वज्ज तुझ्या उरावर आहे म्हणून कनव येते मला तुझी. तुमच्या शारदेसाठी एक भारी स्थळ नजरत आहे माझ्या. पोरीचा बाप काय करतो ते विचारणार. लग्नाला येणार का बाप. तुम्ही माझ्या पोरींच्या लग्नाला येणार. त्यांचं कन्यादान करणार. नात्यात जपतात एकी कृष्ण इच्या लेकी.